ओव्हर राईप झालेली म्हणजेच खूप पिकलेली केळी खावीशी वाटत नाहीत व टाकून पण द्यावीशी वाटत नाहीत. अशा जास्त पिकलेल्या केळीचे आज आपण मस्तपैकी बन्स बनवणार आहोत. तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तुम्हाला सर्वांना माझा प्रेमाचा नमस्कार. माझ्या चॅनलचे नाव आहे क्रिएटिव्ह कॉर्नर 505. तर बन्स बनवण्यासाठी मी 2 ओव्हरराईप केळी घेतलेल्या आहेत. त्याला मॅशरने, हाताने, काटाने नाही तर हाताने सुद्धा मॅश करू शकता. त्यामध्ये 2 चमचे साखर घाला, 1 छोटा चमचा जिरे, 1 छोटा चमचा मीठ व चिमूटभर खायचा सोडा घाला. नंतर 1 चमचा दही घाला. चांगले मिक्स करा. आता त्यामध्ये 1 वाटी मैदा घाला किंवा गव्हाचे पीठ घाला. मी इथे गव्हाचे पीठ यूज केले आहे. ज्याप्रमाणे आपण चपातीचे कणिक भिजवतो त्याप्रमाणे पीठ मळून घ्या व नंतर तेलाचा किंवा तुपाचा हात लावून त्याला परत मळून घ्या. नंतर ते पीठ 4 ते 5 घंटे फर्मेंटेशन साठी झाकून ठेवा. जर तुम्हाला सकाळी नाश्त्यासाठी बन्स बनवायचे असतील तर असे पीठ तुम्ही रात्रीच बनवून ठेवा, म्हणजे सकाळी तुम्हाला नाश्ता झटपट बनवता येईल. परत एकदा पिठाला आपण मळून घेऊया. छान फुलले आहे. आता पोळपाटाला आणि हाताला तेल लावून घ्या व एक मोठा पिठाचा गोळा घेऊन त्याच्या आपण चपाती लाटून घेऊया. तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्या सुद्धा लाटू शकता, पण मी मोठा गोळा घेतला आहे आणि नंतर त्याला कटरच्या साहाय्याने पुऱ्या कट करून घेतल्या आहे. पिठाचे थिकनेस याप्रमाणे ठेवा आणि पुऱ्या कापून घ्या. सकाळी चहा सोबत नाश्त्याला हे बन्स खूप छान लागतात. 4 वाजता जेव्हा आपल्याला छोटीशी भूक लागते किंवा स्नॅक्स खावेसे वाटतात त्यावेळेस इतर काही सटर-फटर खाल्ल्यापेक्षा आपण जर ही केळीचे बन्स खाल्ले तर चविष्टही होतात आणि त्याचे पौष्टिकपणाही आपल्याला मिळतो. तर आपण अशा प्रकारे 7-8 पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत आणि त्याला तेलामध्ये तळून घेऊया. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही जर कमेंट केला तर मला कळेल की जर मी ते व्हिडिओ टाकत आहे तुम्हाला कसे वाटत आहेत, तुम्हाला आवडत आहेत की नाही हे मला त्यामुळे कळणार. तर प्लीज कमेंट नक्की करा. आता आपण पुऱ्या तळून घेऊया. असे छान फुलल्या पाहिजेत. पुऱ्यांना थोडा तांबूस रंग येऊ द्या. पांढरट पांढरट ठेवू नका. तांबूस रंगामुळे त्या छान खुसखुशीत होतात व चवीला सुद्धा टेस्टी लागतात. तर नक्की तुम्ही ही बन्स बनवून बघा व मला सांगा की कशा बनल्यात तुमच्या ते. Thank you for watching my video. Bye.